जनरली आपण मराठी पीपल बॉलिवूडला खूप नावं ठेवतो, करेक्ट आहे. हा चित्रपट बघा रे एकदा तुम्ही. आणि बॉलिवूड साईड घेत नाही मी कधी, त्यांची तेवढी नाहीच आहे. पण हा चित्रपट एकदा बघा. आणि जर मराठी मूवीज या पद्धतीने प्रमोट होणार असतील, बड्या बड्या ॲक्ट्रेसेस या टाईपच्या चित्रपटात काम करणार असतील, तर मग बॉलिवूडला नावं ठेवायचा आपल्याला पण काही हक्क नाही आहे मित्रांनो. आणि या ज्या दोन ॲक्ट्रेसेस आहेत या चित्रपटात, या अशा पण बॉलिवूडच्याच एक तऱ्हेने, भलेही मराठी असतील या, पण या बॉलिवूडच्या साईड कोणता पण रोल मिळाला तर हे करणाऱ्या ॲक्ट्रेसेस आहेत. डेफिनेटली तुम्ही बघा वेब सिरीज, कधी कधी काही चित्रपट वगैरे बॉलिवूडमध्ये साईड रोल यांना मिळतो. त्यामुळे बॉलिवूडचं कल्चर पण आता या चित्रपटात वेश्या व्यवसाय वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे एक अशी गोष्ट नाही आहे की या चित्रपटात की मी क्रिटिसाईज करू. नशीब हेच माना की इतके कमी शोज मिळाले याला की म्हणजे तुमचे काय म्हणतात त्याला एक तऱ्हेने फॅमिली, मुलं बिलं या कॅन्सरपासून दूर राहतील बस. काय म्हणू यार मी, म्हणजे मी शॉक्ड आहे की मला पहिले माहिती पण नव्हतं की असा काही चित्रपट वगैरे येणार आहे. आणि डोकं आउट झालं यार. आणि तुम्ही हा विचार करा, अशा टाईपच्या चित्रपटांचे हे लोक प्रीमियर पण ठेवतात. म्हणजे बाकी तर सोडून द्या, यांची डेअरिंग बघा किती. यांना पूर्ण बिलीव आहे की प्रीमियरला पण लोक येतील. नशीब मी जेवढं बघितलं क्रिटिक वगैरे कोणी या चित्रपटाकडे एवढं वळलं पण नाही. पण मला याविषयी बोलावं वाटलं कारण वाईट वाटलं. म्हणजे मी हा चित्रपटाविषयी ॲक्च्युली असं होतं की हायलाईट होऊन जातो ना कधी कधी, एखाद्या चित्रपटाचं इनडायरेक्ट प्रमोशन होऊन जातं जर रिव्ह्यू द्यायला गेलं. मी खूप टाळतो अशा टाईपचे चित्रपट. पण काय करणार यार, आला कधीतरी तर एक तऱ्हेनं आवेग करावला. कधीतरी तर आपल्याला लोकांना जागा करावं लागेल ना. किती दिवस इग्नोर करणार आहे. 0 रेटिंग देणार मी या चित्रपटाला. बाकी तुम्हाला बघायचं तर नक्की बघा. अडल्ट आहे.